IASV त्रिवेणी या नौकेवरून समुद्र प्रदक्षिणा या मोहिमेद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून मुंबईत परतलेल्या संरक्षण दलातील महिलांच्या चमूचं आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आभासी माध्यमातून स्वागत केलं. तिन्ही दलांमधील महिलांच्या या पहिल्या मोहिमेनं केवळ पृथ्वीची प्रदक्षिणाच पूर्ण केली नाही, तर या असामान्य कामगिरीमुळे कोट्यवधी भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, असं सांगत त्यांनी या महिलांची प्रशंसा केली. या मोहिमेतील महिलांनी भारताची संस्कृती आणि लोकशाही मूल्यांचे दूत म्हणून काम केलंय. देशाची सॉफ्ट पॉवर अधिक बळकट केली. IASV त्रिवेणी ही नौका आत्मनिर्भर भारत तसंच भारताची नवोन्मेष क्षमता, सामर्थ्य आणि आत्मविश्वास यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल NS राजा सुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ, नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे देखील आभासी पद्धतीनं उपस्थित होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि स्क्वॉड्रन लीडर श्रद्धा पी राजू यांच्या उपनेतृत्वाखालील तिन्ही सशस्त्र दलांमधील महिलांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025ला मुंबईतल्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया इथून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं होतं. 25,500हून अधिक नॉटिकल मैलांचा प्रवास करून विषुववृत्त दोनदा ओलांडून ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या 3 प्रमुख केप्सना वळसा घालून तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांश ओलांडून या मोहिमेनं पृथ्वी प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. फिलिपिन्स इथं आसियान परिषदेसाठी गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री S.